मित्रांनो, इयत्ता पहिलीची पुस्तके नेमकी कशी आहेत आपल्या बऱ्याच जणांची मागणी होत होती. त्याचप्रमाणे या वर्षी इयत्ता पहिलीपासून CBSE पॅटर्न राबवला जाणार ही आपण बातमी काही दिवसापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये आपण ही बातमी वेगवेगळ्या चॅनलवर बघितली होती. बघा, सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवणार या पद्धतीची अशी बातमी होती. हे बघा, CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राबवण्यात येणार. ही बातमी बघा 18 जानेवारी 2025ला प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चॅनलवर आली होती. मात्र प्रत्यक्षामध्ये CBSE पॅटर्न या वर्षीपासून राबवला जाणार नाही मित्रांनो. तर जी पुस्तके आहेत, जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम मात्र त्या धर्तीचा असणार आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे या वर्षी कोणत्याच वर्गाला एकात्मिक पुस्तके असणार नाहीत. तर इयत्ता पहिलीपासून सरकारी शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबवणार ही बातमी बघितल्यानंतर बरेच पालक शिक्षक या संदर्भात विचारत आहेत. मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे आता पुस्तकं प्राप्त झालेली आहेत. तालुक्याला पुस्तक नवीन आलेली आहेत आणि लवकरच आपण केंद्राला आणि केंद्रातून शाळेला ती मिळतील. बघा, इयत्ता पहिलीचं बालभारती या पद्धतीचं बालभारती आहे आणि हे भाग 1 मधला त्याचा पहिला धडा आहे, माझ्या या दारातून या पद्धतीनं. त्यानंतर पहिलीच्या गणिताचा विचार केला तर पहिलीच्या गणिताचं बघा या पद्धतीचं पहिलं पेज आहे आणि पहिलं प्रकरण माझे गाव हे याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो पहिलीमध्ये. तर इंग्रजीचा विचार केला तर माय इंग्लिश बुक 1 जे पहिलीचं इंग्रजीचं पुस्तक आहे त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये या पद्धतीनं इथं पहिलं प्रकरण दिलेलं आहे युनिट 1 मधलं. तर मित्रांनो, या पद्धतीनं ही पहिलीची पुस्तके आहेत. इथे कुठेही आपल्याला CBSE पॅटर्नचा उल्लेख नाही आहे, CBSE पॅटर्न देखील नाही आहे, कारण संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा स्तरावरचं प्रशिक्षण संपलेलं आहे आणि 2 जूनपासून जिल्हा स्तरावरलं प्रशिक्षण संपलेलं आहे आणि 2 जूनपासून प्रत्यक्षात तालुका स्तरावर प्रशिक्षण सुरू होत आहेत. यामध्ये तर आपल्याला माहिती मिळेलच. मात्र प्रत्यक्षामध्ये CBSE पॅटर्न नसून पुस्तके दर्जेदार त्या धर्तीचे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्हाला पहिलीची पुस्तकं बघितल्यावर तर लक्षात आलाच असेल, पण एक अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे या वर्षी यापूर्वी आपल्याला जी एकात्मिक पुस्तकं असायचे भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 एकाच यात्यामध्ये प्रत्येकाचे 2-2, 3-3, 4-4 प्रकरणं असायचे सगळ्या विषयाचे. मात्र बघा, स्वतंत्र इंग्रजी आहे 5वीचं, स्वतंत्र हिंदी आहे 5वीचं. म्हणजे या पद्धतीनं असे जर आपण 5वीचा विचार केला तर बघा 5वीचं मराठी आहे, 5वीचं गणित आहे. या पद्धतीनं सगळे पुस्तकं स्वतंत्र आहेत, वेगवेगळे आहे. आणि इयत्ता 5वीचा विचार केला तर बघा बालभारती, गणित, हिंदी, परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2, खेळू करू शिकू आणि माय इंग्लिश बुक 5 असे एकूण 7 पुस्तकं 5वीला असणार आहे. म्हणजे एकात्मिक पुस्तकं संपलेली असून यावर्षी पुन्हा स्वतंत्र विषयनिहाय पुस्तकं आलेली आहेत. आपल्याला ती लवकरच मिळतील. आपल्याला बरेच जण फोन मेसेजद्वारे विचारत होते की नेमकं CBSE नुसार पुस्तक आहे का, पहिलीची पुस्तकं नेमकी कशी आहेत. तर मित्रांनो, पहिलीची पुस्तकं CBSE पॅटर्ननुसार नसून राज्य अभ्यासक्रमानुसार आहेत, जो राज्याचा अभ्यासक्रम आहे त्यानुसार आहेत आणि प्रत्यक्षामध्ये एकात्मिक पुस्तकं संपलेली असून आपल्याला पुन्हा पहिल्यासारखी पुस्तकं आलेली आहेत. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.